तर नमस्कार मंडळी, आज होता रविवार म्हणून आपल्याला आज जायचं होतं शेतात आणि शेतातून जाऊन नंतर आपल्याला जायचं होतं संभाजीनगरला. पण विषय असा झाला होता, सकाळी आपण निघालो असतो पण पेशंटचा कॉल आला होता, म्हणून म्हणलं पेशंटचं सॅम्पल घेऊन नंतर मग शेतात जाऊ. मग काय लगेच गाडीला किक मारून पेशंटचं सॅम्पल घ्यायला गेलो. मग काय पेशंटचं सॅम्पल घेऊन लॅबला आलो, लॅबला सॅम्पल ठेवून दिलं. नंतर मग आपण निघालो होतो आपल्या शेतात जाण्यासाठी. आणि शेतात आपल्याला याच्यासाठी जायचं होतं का आज आपली शेवटची ऊसाची ट्रिप जाणार होती. शेतात जात असताना रस्त्यावर कानडगाव फाट्यावर आपल्या नाना भोशिंदे यांची दूध डेअरी ते दिसले. म्हणलं चला त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारून तिथून नंतर मग आपण आपल्या शेतामध्ये गेलो होतो. आज शेवटची ट्रिप जाणार होती म्हणून म्हटलं चल बघून तरी म्हणलं किती ट्रिपा झाल्या. तिथं जाऊन बघितलं तर अजून 2 दिवस ऊस तोडायला जाईन इतकं ऊस बाकी होता. नंतर मग आपल्या वस्तीवर गेलो. तिथं आपल्या भाऊ सुनील नाना भेटला. त्याने काय भारी ब्लॉग बनवतो म्हटलं चल तुला पण घेतो ब्लॉग मध्ये. आणि आज आपल्याला संभाजीनगरला जायचं होतं. मग काय आपण तिथून लगेच गाडीला किक मारून संभाजीनगरला निघालो. संभाजीनगरला जात असताना रस्त्यात एक गाव लागतं ते म्हणजे लिंबेजगाव. आणि तिथे एक हॉस्पिटल आहे CSMS म्हणून. म्हटलं चला तेच जाऊन येऊ, कारण की काही दिवसापूर्वी आपण तिथे प्रॅक्टिस करत होतो आणि तिथे मित्रांना पण भेट नवीन म्हटलं. मग काय तिथे लॅबला गेलो. तिथे आपले मित्र भेटले सुधीर आणि समाधान. खूप दिवसानंतर भेट झाली त्याच्यामुळे भारी वाटलं त्यांना भेटून. तिथून नंतर मग आपण निघालो होतो आपल्या मित्राच्या रूमवर आकाश दंड्याचे. त्याला घेऊन आपल्याला जायचं होतं सिटीमध्ये. मग काय आकाशला घेऊन आपण निघालो होतो सिटीमध्ये. पण विषय असा झाला आम्हाला लागली भूक. म्हणलं चल काहीतरी नाश्ता करू. तेव्हा नाही नाश्ता नाही काहीतरी पिऊ म्हणलं, कारण की आम्हाला जायचं होतं रात्री जेवायला. मग आता नाश्ता केला तर रात्री जेवण नाही जायचं म्हणून म्हणलं चला बरं तसंच पिऊ म्हणलं. नंतर मग आपण गेलो होतो एमजमला. तिथं पण खूप दिवसानंतर आपल्या मित्र धनुभाऊ आणि सपना मॅडम भेटला. तर खूप दिवसानंतर भेटलो त्याच्यामुळे भारी वाटलं त्यांना भेटून. तर मित्रांनो तुमचा पण दिवस कसा गेला आपल्याला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.